नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी CA सर आणि स्टुडंट्स. महावितरण ज्युनियर अकाउंट असिस्टंट या एक्झामची पोस्ट आली आहे. 468 जागा आहेत आणि गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. 150 मार्कापैकी 110 मार्कासाठी अकाउंटचं वेटेज आहे आणि अपॉर्च्युनिटी गोल्डन आहे. सगळं ठीक आहे सर, पण सिलेबसचं काय आहे? नुसतं तुम्ही पोस्ट सांगतात आणि चांगली अपॉर्च्युनिटी आहे BCom वाल्यांसाठी, BBA वाल्यांसाठी, BMS वाल्यांसाठी सगळं ठीक आहे, बट सिलेबस सांगाल तर स्टडीला डायरेक्शन भेटेल. येस मुलांनो, स्टडीला डायरेक्शन भेटण्यासाठी सिलेबस जरुरी आहे. जरी ऑफिशियली अजूनसुद्धा सिलेबस डिक्लेअर नसला तर एक गाईडलाईन म्हणून तुम्ही स्टडी कशाचा करावा त्याचं गाईडलाईन म्हणून तुमच्यासमोर सिलेबस घेऊन आलेलो आहे. आणि हाच सिलेबस ऑफकोर्स आपल्या बॅचमध्ये कव्हर पण केला आहे आपण. जर तुम्ही आपला कोर्स जॉईन कराल तर त्याच्यात हा पूर्ण सिलेबस आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे. सो कोर्सेस आपण कसे घेणार आहोत, त्याचे फी स्ट्रक्चर, सिलेबस, पूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये भेटेल. व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि डेफिनेटली पॉझिटिव्ह निगेटिव्ह कमेंट असतील, लाईक असेल, डिसलाईक असेल, तुमचं प्रेम असेल, निगेटिव्हिटी असेल, कमेंट बॉक्स तुमच्यासाठी आहे मुलांना. प्रत्येक गोष्ट रिस्पेक्टने ॲक्सेप्ट करतो आणि ऑफकोर्स प्लेअरचं काम आहे परफॉर्म करणं, तर ऑडियन्सचं काम आहे कमेंट करणं. तुम्ही ते कमेंट करावं नक्कीच, अशी अपेक्षा करेल. तर आता आपण सिलेबसवर येऊया, डिटेल सिलेबस बघूया. सो महावितरण ज्युनियर अकाउंट असिस्टंट MSCBची जी एक्झाम आहे त्याचं सिलेबस डिटेलमध्ये बघूया. स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट थिंग. सो अकाउंटिंग जरी सिलेबसमध्ये असला पण अकाउंटिंगमध्ये काय तर बेसिकली मुलांना 3 ब्रांचेस असतात अकाउंटिंगमध्ये. सो फायनान्शियल अकाउंटिंग आहे, कॉस्ट अकाउंटिंग आहे आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग आहे. दीज आर द 3 ब्रांचेस ऑफ अकाउंटिंग. त्याच्यात सगळ्यात आधी फायनान्शियल अकाउंटिंग हे सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्या एक्झामसाठी. सर्वात जास्त फोकस आपला फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये पाहिजे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने, स्टडी पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा. सो मुलांना याच्यात बऱ्याच गोष्टी कव्हर केल्या आहेत. अकाउंटिंगचं ऑब्जेक्टिव्ह असेल, अकाउंटिंग इक्वेशन ज्याच्यात आपण डेमो लेक्चरमध्ये बघितलं सुद्धा, कॅपिटल प्लस लायबिलिटी इक्वल टू ॲसेट्स. ठीक आहे. ऑफकोर्स शफल पण करू शकतो ते इक्वेशन. नेक्स्ट त्याच्यानंतर जर्नल आणि सबसिडियरी बुक्स जे बेसिक अकाउंटिंग आहे, डबल एंट्री सिस्टम, सबसिडियरी बुक्स आहे ते पण याच्यात कव्हर केलं आहे. नेक्स्ट लेजर पोस्टिंग जी केली जाते, लेजर बॅलन्सिंग जे केलं जातं त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चनसुद्धा येऊ शकतो. नेक्स्ट ट्रायल बॅलन्स म्हणजे लेजरची जी लिस्ट बनवतो आपण, ट्रायल बॅलन्स ती. ट्रायल बॅलन्स नंतर फायनल अकाउंट्स ऑफ सोल प्रोप्रायटरी कन्सर्न. सोल प्रोप्रायटर म्हणजे सिंगल पर्सनचा बिझनेस असेल तर त्याचं फायनल अकाउंट जे बनवतात, ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट. मुलांनो, दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. याच्यातले खूप बेसिक लेवलचे क्वेश्चन विचारले जातात. बेसिक इन द सेन्स क्रिटिकल क्वेश्चन, म्हणजे आपण एवढं डिटेलमध्ये शक्यता जात नाही स्टडी करताना. आपल्याला एवढंच लक्षात राहतं की ट्रेडिंगच्या डेबिटला काय लिहायचं आहे, क्रेडिटला काय लिहायचं आहे, पण त्याच्यात टेक्निकॅलिटीमध्ये आपण जास्त जात नाही. पण याच्यात खूप टेक्निकल क्वेश्चन्स विचारले जातात. नेक्स्ट अकाउंटिंग फॉर NPO नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे चॅरिटेबल बिझनेसचं. त्याच्यानंतर डेप्रिसिएशनवर सुद्धा न्यूमेरिकल क्वेश्चन्स 100% येणार. BRS याच्यावर क्वेश्चन्स येतील, क्वेश्चन्स विचारले जातील मल्टिपल, जे न्यूमेरिकल पण असतील याच्यावर क्वेश्चन 100% असतील. शेअर्स अँड डिबेंचर याच्याशी रिलेटेड बेसिक लेवलचे क्वेश्चन येतात. नेक्स्ट बिल्स ऑफ एक्सचेंजवर सुद्धा क्वेश्चन आहेत आणि प्रॉब्लेम ऑन अमलगमेशनवर सुद्धा काही बेसिक लेवलचे क्वेश्चन आहेत. व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. मुलांना तुमच्यापैकी काहींना असं जो समज आहे की 11वी-12वीचं अकाउंट्स केलं तरी होऊन जाईल, याच्या बाहेरचं काही येतच नाही. ऑफकोर्स मुलांना 11वी-12वीचा बेस तर पाहिजेच. जर तुम्ही 11-12चं बुक रीड करत असाल तर CBSE असेल, महाराष्ट्र स्टेट बोर्डचं असेल किंवा दुसरंही कोणतं असेल तर नक्कीच करा. त्याच्यात काहीच चुकीचं नाही आहे. ते नॉलेज जरुरी आहे, बट इट इज जस्ट अ बेस. तो सिलेबस सफिशियंट नाही आहे. अकाउंट्स म्हणजे 11-12 मुलांना ते फक्त फायनान्शियल अकाउंटिंग आणि फायनान्शियल अकाउंटिंगचा तो पण एक पार्ट आहे. 11-12मध्ये अमालगमेशन नाही भेटणार, व्हॅल्युएशन ऑफ गुडविलचं क्वेश्चन्स नाही येणार. ठीक आहे. सो हे झालं. चला 11-12चं बेस पकडूया आपण, फायनान्शियल अकाउंटिंग. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॉस्ट अकाउंटिंग. मुलांना जर तुम्ही BComमध्ये ग्रॅज्युएशन करताना जर तुम्ही स्पेशलायझेशन कॉस्टिंग घेतलं असेल तर डेफिनेटली तुम्हाला या सब्जेक्टचं नॉलेज असेल. पण अगेन प्रत्येकजण तर स्पेशलायझेशनमध्ये हा सब्जेक्ट घेत नाही, तर कॉस्ट अकाउंटिंग तुमच्यासाठी नवीन राहील. ज्याच्यात काही बेसिक कन्सेप्ट आहेत, 4 कन्सेप्ट बेसिकली: कॉस्टिंग, कॉस्ट अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटन्सी. या कॉस्ट अकाउंटिंगच्या 4 कन्सेप्ट आपण आधी बघूया. या 4 बेसिक कन्सेप्ट आहेत. 4मध्ये काय फरक आहे वगैरे आपण डिटेलमध्ये बघू. नेक्स्ट क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट. मुलांना या लेवलचा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो की कॉस्ट तुम्हाला दिली जाईल, डिफरंट एक्सपेन्सेस दिले जातील आणि तुम्हाला ते क्लासिफाय करायचं डिफरंट कॅटेगरीमध्ये. कॅटेगरी कशी असू शकते तर बेसिकली एलिमेंट्स ऑफ कॉस्ट, बेसिकली त्याच्यात मटेरियल आहे, लेबर आहे, ओव्हरहेड्स आहे, अशा त्याच्यात काही कॅटेगरीज आहेत. आणि त्या कॅटेगरीज जर तुम्हाला आल्या तर डेफिनेटली कॉस्टशीट पण बनते. सर काय मजा करता, कॉस्टशीटचा क्वेश्चन येऊ शकतो का एक्झामला? एवढा मोठा कॉस्टशीट राहते. अरे पोरांनो, कॉस्टशीट जरी मोठी असते तर प्राईम कॉस्ट विचारली जाऊ शकते. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्स, 3 टोटल येते कॉस्टशीट.
तर असे क्वेश्चनसुद्धा बनतात, छोटे छोटे क्वेश्चन, ठीक आहे. आणि नेक्स्ट आहे मार्जिनल कॉस्टिंग, जो थोडा टेक्निकल, थोडा फॉर्म्युलावाला पार्ट आहे हा. याच्यात फॉर्म्युला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, फॉर्म्युला बेस्डच आहे, फॉर्म्युली आली तर सॉल्व्ह करता येईल. हे झालं फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग. आणि तिसरं आहे ऑडिट, मॅनेजमेंट अकाउंटिंग. आपण पुढे बघूया. नाही, चला मॅनेजमेंट अकाउंटिंग बघूया आधी. सो मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. बेसिकली मॅनेजमेंट अकाउंटिंग काय असतं मुलांना, अकाउंटिंग केलं गेलं म्हणजे जे अकाउंटिंग करायचं काम कोण करतो, अकाउंटिंगचा क्लर्क, बरोबर ना, अकाउंटंट ज्याला आपण म्हणूया, तो अकाउंटिंगचं काम करतो, बुक किपिंग, रेकॉर्डिंग वगैरे. पण ते सगळं रेकॉर्ड झाल्यानंतर फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनल्यानंतर त्याच्या लेवलचं काम करते मॅनेजमेंट लेवल. ते जे अकाउंटिंग यूज करतात ते मॅनेजमेंट अकाउंटिंग असतं. त्याच्यात पहिलं आहे ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट रेडी आहे पण त्याला डिटेलमध्ये समजून घेणं, दॅट इज ॲनालिसिस. तो पार्ट मॅनेजमेंट अकाउंटिंगचा आहे. कॅश फ्लो स्टेटमेंट आहे, रेशो ॲनालिसिस आहे, इवन कॅपिटल बजेटिंग आहे. हे असे काही पार्ट आहेत जे मॅनेजमेंटला लागतात, मॅनेजमेंटशी रिलेटेड आहे. याच्यावर सुद्धा क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. सो हा पण तुमच्या सिलेबसचा पार्ट आहे. तर हे 3 टाईपचे अकाउंटिंग आपण बघितले, फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग. आता ऑडिट. मुलांना ऑडिट याच्यावर क्वेश्चन्स कमी येतील, बट येस देअर मे बी क्वेश्चन्स ऑन ऑडिट ऑल्सो. सो ऑडिटमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत छोट्या छोट्या, जसं की प्रिन्सिपल ऑफ ऑडिटिंग, टेक्निक काय आहेत ऑडिटिंगच्या, त्याच्यानंतर प्लॅनिंग अँड ऑडिट, इंटरनल कंट्रोल असेल, सॅम्पलिंग असेल, वाउचिंग आहे, ऑडिटर्स रिपोर्ट आहे. तर ऑडिट रिलेटेड या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत की आपल्याला माहिती पाहिजे, प्रत्येक ग्रॅज्युएट स्टुडंटला ऑडिटबद्दल एवढ्या तरी गोष्टी माहिती पाहिजे, अशा पार्टवर क्वेश्चन्स विचारलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त काय आहे सर, अकाउंटिंग झालं, ऑडिट झालं, एवढंच आहे का, याच्या व्यतिरिक्त काय आहे. तर मुलांना याच्या व्यतिरिक्त सुद्धा पार्ट आहे. आणि नाव तुम्हाला छोटे छोटे वाटतील, फटाफट संपेल, पण त्याच्यात डेप्थ भरपूर आहे गोष्टी. जसं की आता कंपनी लॉ, कंपनी लॉ 2013 ऑफकोर्स आपल्याला ॲप्लिकेबल आहे, त्याच्याबद्दल बेसिक क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट इज कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट मुलांना, कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आय थिंक 1872. सो कॉन्ट्रॅक्ट ॲक्टवर सुद्धा क्वेश्चन विचारले जातात. नेक्स्ट इन्कम टॅक्स, आणि त्याच्यापेक्षा म्हणजे 2 प्रकारचे टॅक्स, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. डायरेक्ट टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे GST. येस, टॅक्सेस रिलेटेड सुद्धा क्वेश्चन येतात मुलांना. टॅक्सचा स्लॅब रेट सुद्धा विचारला जातो, टॅक्सच्या कॅल्क्युलेशनच्या लेवलचे काही क्वेश्चन्स विचारले जातात, टॅक्सेबल आहे का, एक्झम्प्ट आहे, अशा लेवलचे क्वेश्चन विचारले जातात. सो इन्कम टॅक्ससुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट आहे. येस, आणि GSTचे रेट वगैरे चे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. सो GST पण आपल्यासाठी जरुरी आहे. याच्यात हे टॉपिक खूप डिटेलमध्ये जायची गरज नाही आहे, पण येस दिस इज अ पार्ट ऑफ सिलेबस. जर आपल्याला 110 मार्काचा विचार करायचा की काय काय कसं कसं करावं लागेल, तर येस दीज आर द टॉपिक्स जे आपल्याला स्टडी करावे लागतील. ठीक आहे. नाव स्टुडंट्स, आता प्रश्न हा की सर आम्हाला याची तयारी करायची आहे, तर तुम्ही तयारी करून घेणार का? ऑफकोर्स स्टुडंट्स, तुमच्यासोबत होतो, तुमच्यासोबत राहणार. स्टुडंट्स, त्याच्यासाठी सर्वात आधी आम्ही बॅच लॉन्च केलेली आहे, MSCB ज्युनियर अकाउंट असिस्टंट म्हणजे JAA महाभारत बॅच. ही कुठे भेटेल? त्याच्यासाठी तुम्हाला डाउनलोड करावं लागेल KKCA चा ॲप. प्ले स्टोअरवर जा मुलांनो, प्ले स्टोअरवर गेल्यावर टाईप करायचं आहे KKCA, ॲप डाउनलोड करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण दिलेली आहे. जर ॲपल युजर असाल तर ॲपल युजर्सनी क्लास प्लस नावाने ॲप डाउनलोड करायचं आहे, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ठीक आहे. आणि ऑफकोर्स काही पण तुम्हाला अडचण आली, इश्यू आला हे हँडल करताना की सर ॲप नाही भेटत आहे, काही इश्यू येतो आहे, हा नंबर पण नोट डाऊन करून घ्या मुलांना. शुभम सर आहेत, शुभम जैन सर, हु इज द पर्सन हु इज हँडलिंग युअर डाऊट्स. तुमच्या डाऊट्स असतील सगळे हँडल करणार आहे शुभम सर. सो 7276582810. सो दिस इज द मोबाईल नंबर ऑफ शुभम जैन सर. तुमचे प्रत्येक क्वेरी ह्या MSCB एक्झाम्स रिलेटेड ज्या क्वेरी आहेत त्याच्यासाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आहे. ठीक आहे. जर तुम्ही व्हिडिओ बघताय, समजा तुम्हाला BCom वगैरेच्या कोर्सची काही रिक्वायरमेंट असेल तर आमचा दुसरा नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तो. ठीक आहे. नाव महाभारत बॅच. सर हे महाभारत बॅच म्हणजे नेमकं काय? तर मुलांना महाभारत नावात सांगतं की मोठी बॅच आहे, डिटेल बॅच आहे. याच्यात मोठी बॅच म्हणजे सर नेमकं राहील काय? पहिली गोष्ट ही 60 आवर्सची बॅच आहे, 60 तासाचा डिटेल कंटेंट याच्यात राहणार आहे. दुसरी गोष्ट, याच्यात लाईव्ह प्लस रेकॉर्डेड कॉम्बोमध्ये तुम्हाला कंटेंट भेटणार आहे. लाईव्ह लेक्चर तर आहेत 7 वाजता इव्हिनिंगला, प्लस रेकॉर्डेड कंटेंटसुद्धा तुम्हाला भेटणार आहे. जास्तीत जास्त कंटेंट भेटावं एक्झामसाठी, त्या हिशोबाने तुम्हाला कंटेंट दिलं जाईल. नेक्स्ट, टेस्ट राहतील का? तर मुलांना याच्यात टेस्ट सिरीज जी अदरवाईज पेड आहे, जी याच्यात टोटली फ्री आहे. येस मुलांना, टेस्ट सिरीज फ्री आहे या कोर्समध्ये. आणि त्या टेस्ट सिरीजमध्ये 1-2 टेस्ट नाही, 5 फुल लेंथ टेस्ट आहेत. प्लस ते 5 ज्या फुल लेंथ टेस्ट आहे ना, त्यांचं एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ पण तुम्हाला भेटेल. प्लस 20 चॅप्टर वाईज टेस्ट भेटतील, सगळे MCQ फॉर्मॅटमध्ये राहतील आणि तुम्ही ते मोबाईलवर सॉल्व्ह करू शकाल. ABCD ऑफकोर्स त्या फॉर्मॅटमध्ये सॉल्व्ह करू शकाल. नेक्स्ट, रामबाण बॅच.
मुलांना रामबाण बॅच जी एक सेपरेट बॅच आहे, रिव्हिजन बॅच आपण ज्याला म्हणूया, क्रॅश कोर्स असतो तो 20 अवर्सचा कोर्स, तो पण याच्यात फ्री आहे. त्याच्यासाठी सेपरेट पैसे पे करायची गरज नाही आहे. टेस्ट सिरीज फ्री, रामबाण बॅच फ्री. तिसरा अजून मुलांना आपल्याकडे एक संजीवनी बुटी असते. संजीवनी बुटी बैच इज ऑल्सो फ्री भाई, वो भी फ्री में मिलेगा, वो भी इसमें इंक्लूड है. 3 ते 4 तासाची क्रॅश कोर्स एकदम सुपर फास्ट रिव्हिजन असेल ती सुद्धा बॅच तुम्हाला सेपरेट घ्यायची गरज नाही आहे. ते सुद्धा महाभारत बॅचमध्ये आम्ही फ्रीमध्ये दिलं आहे. येस. नेक्स्ट प्रिंटेबल नोट्स. ॲक्च्युली नोट्सचा सुद्धा एक सेपरेट कोर्स आहे, तो सुद्धा तुम्हाला घ्यायची गरज नाही आहे. प्रिंटेबल नोट्स तुम्हाला याच्यातच भेटणार आहेत. आणि प्रत्येक लेक्चर तुम्ही 3 वेळा बघू शकतात. 3 लेक्चर्स दिले आहेत. आणि सर्वात मोठा बोनस याच्या व्यतिरिक्त अजून बोनस, सर बाकी सब्जेक्टचं काही करू शकतात का? तर मुलांना तुमच्यासाठी शुभम सरांनी ती सुद्धा प्रोव्हिजन केली आहे. त्यांनी मराठी सब्जेक्टच्या हँड रिटन नोट्स दिल्या आहेत. स्कॅन कॉपीज राहतील, ते ऑफकोर्स तुम्ही डाउनलोड करू शकाल. हँड रिटन नोट्स आहे, खूप क्रिस्प नोट्स आहे, कमी पेजेसमध्ये, कमी पेजेसमध्ये, साईजमध्ये तुम्हाला खूप जास्त क्रक्स कंटेंट दिलेलं आहे, जे तुम्हाला रिव्हिजनसाठी दी बेस्ट राहील. मराठीचे मार्क्स मिळवण्यासाठी तुमच्यासाठी खूप बेनिफिशियल राहील. सो ते पण त्याच्यात प्रोव्हाइड केले गेलेले आहे. इवन दो इट इज नॉट अवर सब्जेक्ट, बट स्टील आम्ही ते पण त्याच्यात प्रोव्हाइड करतोय. सो मुलांना 60 अवर्सचा कोर्स आहे फक्त बघायला गेलं तर. बाकी पुढचे ऑलमोस्ट सगळे बेनिफिट याच्यासोबत फ्री आहे. ठीक आहे सर, सगळं झालं. पैशाचं काय द्यायचं बोला, काय द्यायचं तर पोरांनो, काय द्यायचं? मुलांना आपली फीज किती आहे? तर फीज सांगायच्या आधीच सांगतो, क्लिअर करतो. आपली फीज महाराष्ट्रात बहुतेक सर्वात जास्त फीज राहील. ओके, सर्वात जास्त फीज. आणि हे मला माहिती मुलांना, असं तुम्ही कमेंट करून सांगायच्या आधी मी सांगतो की मला माहिती आहे सर्वात जास्त फीज आपलीच आहे. पण मला ही पण गॅरंटी आहे सगळ्यात जास्त कंटेंट मी देणार आहे. त्याच्यात काहीच चॅलेंज नाही. कंटेंटमध्ये कॉम्प्रोमाइज नाहीच आहे. कंटेंटसाठी डेमो लेक्चर भरभरून पडले यूट्यूबवर. तुम्ही डेमो लेक्चर बघा. नगर परिषदचे 50 व्हिडिओज आहे. सॅटिस्फाईड असेल तर कोर्सवर या, काही टेन्शन नाही आहे. पण समाधान होणारी गोष्ट 100%. याची फीज आहे मुलांनो 3333. येस, 3333 रुपये फीज आहे फक्त या कोर्सची. फक्त कमी जास्त ठरवायचं तुमच्याकडे. मी आधीच बोललो, प्लेअरचं काम आहे परफॉर्म करणं, ऑडियन्सचं काम आहे कमेंट करणं. बिंदास्त करा, काही प्रॉब्लेम नाही. प्राईस कमी होईल का? नाही होणार मुलांना. ऑकेजनली कधी 10% वगैरे डिस्काउंट भेटला तर गोष्ट वेगळी आहे. अदरवाईज प्राईस कमी नाही होणार. माझं हे कधीच टार्गेट नव्हतं प्राईस कमी करा, 1000 मुलं जॉईन करतील, खूप पैसे होतील. हे टार्गेट माझं आधी पण नव्हतं, आज पण नाही आहे. मुलांना माझ्याकडे 10 मुलं आले तरी चालेल, मला त्या 10 मुलांचा रिझल्ट काढायसाठी मी प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट सर, हे बॅच कशी जॉईन करायची? मुलांना ही PDF तुम्हाला भेटणार आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. के कॉमर्स अकॅडमी चॅनल आहे आपल्या टेलिग्रामवर, तिथे तुम्हाला ही PDF भेटेलच. ठीक आहे. आणि डायरेक्ट लिंक पण दिली गेली. आम्ही कमेंट बॉक्समध्ये लिंक देऊन टाकू, पिन करून ठेवू. त्या लिंकवर क्लिक करा, डायरेक्ट PDF भेटेल. ही PDF डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हे जे इथं चित्र दिसतंय महाभारतचं, बस पिक्चरवर क्लिक करा, तुम्ही डायरेक्ट त्या कोर्सवर जाल. म्हणजे अजून काय करावं, एकदमच स्पून फिडिंग झाली आहे, तुमच्यासाठी सगळी सोय करून ठेवली आहे. नेक्स्ट दुसरी बॅच आहे मुलांना याच्यात, MSCB ज्युनियर अकाउंट असिस्टंट रामबाण बॅच. ही रामबाण बॅच आहे, म्हणजे क्रॅश कोर्स असतो मुलांना हा. सो याच्यात लाईव्ह लेक्चर पण राहतील आणि ऑफकोर्स रेकॉर्डेड लेक्चर, दोघांचं कॉम्बिनेशन राहील. 20 अवर्सची बॅच राहील मुलांना ही. 20 अवर्स. ॲक्च्युली आतापर्यंत आम्ही जेवढ्या पण बॅच दिल्या आहे, आमचा एक प्रॉब्लेम आहे, आम्ही जेवढी कमिटमेंट करतो त्यापेक्षा जास्तच देतो कंटेंट. पण स्टील वी कॅन कमिट 20 अवर्सचं याच्यात कंटेंट तुम्हाला आम्ही देणार आहोत. आणि याच्यात अजून काय भेटेल? प्रिंटेबल नोट्स. येस मुलांना, फुल फ्लेज नोट्स, ज्या पूर्ण सिलेबसच्या नोट्स आहेत त्या तुम्हाला भेटतील. ते तुम्ही डाउनलोड करू शकतात, इंटरनल स्टोरेजमध्ये सेव्ह करू शकतात आणि प्रिंट वगैरे काढू शकाल, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट 3 व्ह्यूज. प्रत्येक लेक्चरला याच्यात पण 3 व्ह्यूज दिलेत. मराठी सब्जेक्टच्या हँड रिटन नोट्ससुद्धा याच्यात दिलेल्या आहेत. येस सर, फीजचं काय? सो मुलांना याची फीज आहे 999 999 रुपये फीज आहे. ठीक आहे. फीज ॲक्च्युली प्रिंट नोट्स वगैरेचा अगेन सेपरेट कोर्स आहे, पण ते याच्यात इन्क्लूड करून दिला आहे आपण. आणि हे मोबाईल व्ह्यूज आहे सगळ्या लेक्चरसाठी. नेक्स्ट कोर्स नंबर 3, ज्याला हे पण पॉसिबल नाही आहे. आता मुलांना तुम्हाला आधीच सांगितलं मी, मल्टिपल सोर्स इन्कम कमवायचा उद्देश नाहीच आहे. उलट आम्ही सांगितलं की जो महाभारत घेईल त्याला पुढचं काहीच घ्यायची गरज नाही, त्याच्यात सगळं इन्क्लूड आहे. बट स्टील कोणाला नाही ते पॉसिबल झालं, डेज कमी आहे, वेळ कमी आहे, त्यांच्यासाठी रामबाणचा ऑप्शन आहे. सो यू कॅन ऑफकोर्स थिंक ऑन इट, रामबाण घेऊ शकतात. नेक्स्ट कोर्स जो आहे तो आहे MSCB ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीजचा कोर्स आहे. टेस्ट किती भेटतील? तर मुलांना 5 फुल लेंथ टेस्ट विथ एक्सप्लेनेशन व्हिडिओज आणि 20 टॉपिक वाईज टेस्ट. आणि जे एक्सप्लेनेशन व्हिडिओ आहे ते 3 वेळा तुम्ही बघू पण शकाल.
आणि मुलांना मेन म्हणजे जे बाकी कोणत्याच कोर्सला दिले नाही ते या कोर्समध्ये आपण इवन अनलिमिटेड अटेम्प्ट दिले आहे. कोणती पण टेस्ट किती पण वेळा अटेम्प्ट करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही मुलांना, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत. ठीक आहे. आणि सर्व कोर्स मोबाईल व्ह्यूज आहे. फक्त हा एक कोर्स आहे टेस्ट सिरीज, त्याच्यात तुम्हाला लॅपटॉप व्ह्यू सुद्धा आहे, म्हणजे तुम्ही लॅपटॉपमध्ये पण टेस्ट सॉल्व्ह करू शकाल. ते कसं करायचं तर त्याची प्रोसेस तुम्हाला सांगितली जाईल. आता जस्ट सांगून देतो लागेल तर शॉर्टमध्ये web.classplus.com वेबसाईट आहे. web.classplus.app.com. classplus.app.com आणि इथं गेल्यावर फक्त ORG कोड यूज करायचा आहे, KKCA. मोबाईल नंबर टाका, OTP येईल, लॉग इन करा. तुम्ही लॅपटॉपवर सुद्धा टेस्ट सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. पण हो, टेस्टची PDF वगैरे नाही भेटणार, क्लिअर सांगतो आताच, PDF नाही भेटणार, त्याच्यातच सॉल्व्ह करू शकाल. नेक्स्ट MSCB ज्युनियर अकाउंट असिस्टंट संजीवनी बुटी बॅच. तर मुलांना संजीवनी बुटी बॅच हे काय आहे तर नावानुसारच आहे. संजीवनी बुटी जेव्हा एक दिवस आधी, एक्झामच्या एक दिवस आधी टेन्शन आलं आहे, व्हेंटिलेटरवर एकदम विषय, तर तुमच्यासाठी 3 ते 4 तासाची हे क्रॅश बॅच आहे. फास्टमध्ये रिवाईज करू शकतात सगळं, म्हणजे पूर्ण 100% सिलेबस तर नाही होऊ शकत, पण जो क्रक्स आहे तो त्याच्यात कव्हर केला जाईल. 3 व्ह्यूज याच्यात सुद्धा अलाउड केलेले आहेत. आणि सॉरी, टेस्ट सिरीजची फीस सांगायची राहिली. येस, तर मुलांना टेस्ट सिरीज म्हणजे तुम्हाला 5 फुल लेंथ प्लस 20 टेस्ट एवढं सर्व दिल्यानंतर टेस्ट सिरीजची फीज आहे फक्त 777 रुपये. ठीक आहे. नेक्स्ट संजीवनी बुटी बॅच म्हणजे 3 तासाचा पिक्चर आहे, एकदम सोप्या भाषेत 3 तासाचा हा पिक्चर आहे. आणि 3 तासाचा पिक्चर जो आहे त्याचं तिकीट आहे 99 रुपये. 99 रुपीज फीज आहे संजीवनी बुटी बॅच. 3 व्ह्यूज 3 to 4 अवर्सची बॅच राहील. ठीक आहे. आणि लास्ट जो आहे तो नोट्सवाला कोर्स आहे, ज्याला काहीच पॉसिबल नाही झालं सर फक्त नोट्स द्या, तर त्याच्यासाठी नोट्सचा सुद्धा कोर्स आपण बनवला आहे मुलांना. त्याच्यात काय राहणार तर फक्त प्रिंटेबल नोट्स राहतील आणि ॲडिशनली मराठीच्या हँड रिटन नोट्ससुद्धा आपण त्याच्यात देत आहोत. आणि त्या नोट्सची प्राईस आहे 111 रुपये या कोर्सची प्राईस राहणार आहे. ठीक आहे. आता प्रश्न हा, सर आम्ही ॲप डाउनलोड केलं, कोर्स परचेस केला, पण पूर्ण कंटेंट त्याच्यात दिसत नाही आहे. पूर्ण दिसेल कसं मुलांना, आम्ही जसं लाईव्ह लेक्चर घेतोय त्या हिशोबाने डेली बेसिसवर लेक्चर त्याच्यात ॲड होणार आहे. सर आम्ही नोट्स परचेस केले पण त्याच्यात सर्व नोट्स नाही आहे, कशा राहतील मुलांना. आम्ही कंटिन्युअसली चॅप्टर वाईज नोट्स बनवतोय, चॅप्टर वाईज टीचिंग करतोय आणि चॅप्टर वाईज ॲडिशन बनवतोय. एव्हरी डे काही ना काही त्याच्यात ॲड होत जात आहे, तर तेवढं पेशन्स तुम्हाला ठेवावे लागतील. महाभारत बॅच कधी सुरू होणार आहे सर? महाभारत बॅच स्टार्ट झालेली आहे, 3 लेक्चर ऑलरेडी झाले आहेत आणि बाकीचे पण लेक्चर आता KKCAच्या ॲपवरच होतील. नेक्स्ट रामबाण बॅच कधी सुरू होईल तर मुलांना असं पकडून चला अप्रॉक्सिमेट एक्झामला 15 दिवस राहतील, तेव्हा तुम्हाला रामबाण बॅच भेटेल. दुसरं टेस्ट सिरीज म्हणजे जर असं समजून चला एक्झामला 10 ते 15 दिवस असतील तोपर्यंत सगळे टेस्ट अपलोड होऊन गेलेले असतील. एव्हरी वीक टेस्ट ॲड होत जातील, वीकली टेस्ट त्याच्यात ॲड होत राहतील चॅप्टर वाईज किंवा फुल लेंथ जसं पण असेल. आणि एक्झामला 15 दिवस तरी असतील मिनिमम, तोपर्यंत सगळ्या टेस्ट तुम्हाला त्याच्यात अवेलेबल होऊन जातील. संजीवनी बुटी बॅच जी आहे ती 1 वीक आधी पकडा, एक्झामला 1 वीक आहे तेव्हा हा कोर्स तुम्हाला त्याच्यात कंटेंट भेटणार आहे. पण आणि नोट्स जसे जसे नोट्स बनवले जातील तशा तशा ॲड होत जातील. तर मुलांना मला वाटतं मी तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर केले असतील, सगळे KKCAच्या ॲपमध्ये आहे. आणि बेस्ट गोष्ट काय आहे, PDF तुम्हाला फक्त या आयकॉन्सवर क्लिक करायचं आहे. जसं इथं नोट्स आहे बघा, मी नोट्सवर फक्त क्लिक केलं आणि डायरेक्ट कोर्स तुमच्या समोर आला. ठीक आहे. नोट्सवर क्लिक केलं, कोणताही कोर्स मुलांना, आता समजा हा महाभारत कोर्स आहे, मी फक्त महाभारतवर त्या पोस्टरवर क्लिक केलं, महाभारतवर तुम्ही बघू शकता वेबसाईटवर लगेच महाभारत कोर्स ओपन झालेला आहे, महाभारत बॅच. ठीक आहे. आणि ऑफकोर्स याला काही एक्स्ट्रा चार्जेस असतील 2% वगैरे, तो वेगळा पार्ट आहे, मी तुम्हाला बेसिक प्राईस सांगितलेली आहे. ठीक आहे. सो मुलांना पूर्ण इन्फॉर्मेशन दिली आहे, खूप जास्त भरभरून नॉलेज द्यायचं आहे. आणि मला असं वाटतं हे तुम्ही खर्च नाही, इन्व्हेस्टमेंट म्हणून बघा. ही अपॉर्च्युनिटी परत येणार नाही. 2016 नंतर एक्झाम 2023 होते आणि फक्त फीज कमी करा. अशा काही गोष्टींमुळे तुमचं एज्युकेशन अटकवू नका असं मला वाटतं. मराठीतच एक्झाम झाली पाहिजे असं 8 तास धरण्यापेक्षा इंग्लिशमध्ये कसं अडॉप्ट करायचं या गोष्टीवर फोकस करा. ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडीज. लवकरच भेटूया नेक्स्ट कंटेंटसोबत. तोपर्यंत हॅपी लर्निंग विथ KK सर. टेक केअर. बाय बाय.